खरं तर एक मध्यंतरी व्हॉट्सअपवर एक छानपैकी एक हे आलं होतं आपल्याला, एक क्लिप आली होती. एक महिला असं ती आपली मडकी विकत असते, पाण्याची मडकी विकत असते आणि तो पुरुष तो मडकी घेतो असतो थंड पाण्यासाठी त्या उन्हाळ्यात. तर तो म्हणतो हे फुटणार आहेत का? तर ती म्हणते का आमदार खासदार आहेत काय फुटाला, ही मडकी आहेत म्हणली, ही आमदार खासदार फुटणारी मडकी नाही आहेत. त्याच पद्धतीनं टीईटी सारखे पेपर फुटतायत तुमचे आता नीटचे पेपर फुटतायत तुमचे. फुटायचं काय राहिलं आता या महाराष्ट्रात देशामध्ये? ज्या विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस अभ्यास केलेला आहे, कष्ट केलेले आहेत, त्यांचा विचार कोण करणार नाही? तुम्ही त्यांचा विचार करा ना. त्यांची मानसिकता त्या विद्यार्थी काय झाले आहेत, किती जण हातबल झालेले आहेत ते लोक. आणि हे कनेक्शन प्रत्येक वेळी कनेक्शन नाशिक पुणे येतंय. ही विद्येची माहेरघर आहेत. नाशिकमध्ये खराच बाबा झाला, आता हा बाबा कुठला आला पेपर फोडणारा? हे सगळं महाभयंकर घोटाळे आहेत. हे शिक्षण मंत्री असू देत किंवा संबंधित मंत्री असू देत आणि जे कोण असतील त्यांचं हे फार मोठं अपयश आहे. ह्या लोकांची, या विद्यार्थ्यांनी त्यांनी माफी मागितली पाहिजे. त्या लोकांनी केलेल्या कष्टाचं काय, त्या लोकांनी केलेली मेहनतचे काय आणि भविष्यात होणारे त्यांची मानसिकता काय, याचा विचार कोण देश पातळीवर करणार आहेत, राज्य पातळीवर करणार आहेत की नाही आहेत? नाहीतर पैशाच्या हव्यासापोटी कोट्यावधी रुपये बोलतात म्हणून कोणतं दलाल येतात आणि ह्याच्या मागं फक्त दलाल नाहीत, ह्याच्या मागं यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा आहे मागं फार मोठ्या प्रमाणात असल्या कारणानं हे पेपर फुटतायत. हे अपयश आहे. हे सीबीआयनी मुळापर्यंत जाऊन ह्या खरोखर या पाठीमागे कोण आहेत हे शोध घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाहीत अशा पद्धतीने त्यांनी काम करणं गरजेचं आहे.